नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजवर धुरळा हा आपला चर्चेचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये अनेकदा अनेक विषय घेतले जातात, त्यावर नाविन्य असतं. मात्र काही विषय असे असतात की जे दरवेळी येतच असतात. खून, बलात्कार, अन्याय, अपहरण, राजकारणामधल्या काही घडामोडी आणि त्याचप्रमाणे एक विषय जो वर्षातून किमान एक दोनदा तरी येतच राहतो, तो म्हणजे आर्थिक फसवणूक. यावेळी सुद्धा अशाच एक आर्थिक फसवणूक मोठी समोर आलेली आहे. मुंबईतल्या टोरेस नावाची कंपनी अचानक उगवते काय, ती स्वतःच्या शाखा काढते काय, लोक त्या गुंतवणुकीवरती त्या कंपनीद्वारे ऑफर केलेल्या प्रस्तावित असलेल्या योजनांमध्ये पैसे गुंतवणुकीच्या आमिषापोटी कोट्यवधी रुपये घालतात काय, आणि नंतर बाडा बिस्तारा सगळा गोंधळून ती कंपनी निघून जाते काय, त्याचे प्रवर्तक निघून जातात काय. नेहमीची स्टोरी, पैसे घाला, जास्त माणसं आणा, तुम्हाला त्याच्यातून सुद्धा परतावा मिळेल, तुमच्या पैशावरती दुप्पट चौपट परतावा मिळेल, दर आठवड्याला 15 दिवसाला महिन्याला तुम्हाला त्यावरती व्याज मिळेल. या त्याच गोष्टी वर्षानुवर्ष ऐकलेल्या आहेत. तो धडा मात्र लोक घेत नाहीत. फसवणूक मात्र होत राहते. टोरेसच्या बाबतीत सुद्धा हेच झालेलं आहे. फक्त एक ताजी अपडेट याबद्दल अशी आहे की त्यातल्या काही जणांना 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि अन्यांच्या बाबतीत सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीला आता शोध मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत कौस्तुभ जोशी, आर्थिक विषयक तज्ज्ञ, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट धनराज वंजारी, माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रदीप कुमार, जे या टोरेस प्रकरणामध्ये फसवणूक झालेले असे ग्राहक आहेत, याशिवाय राजाभाई शेट्ये, जे फसवणूक झालेले आणखी एक त्यांचे क्लायंट राहिलेले त्या टोरेसचे. या दोघांनाही मोठा आर्थिक झळ बसलेली आहे. त्यामुळे त्यांचा विशेष आपल्याला महत्त्व त्यांचं जाणून घ्यायचं, त्यांचं काय बोलणं होतं ते. आणि इम्तियाज जलील, जे माजी खासदार आणि MIMचे वरिष्ठ नेते आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी सगळ्यात आधी जे आपल्यासोबत प्रदीप कुमार आणि राजाभाई शेट्ये, त्यांच्याकडनं आधी पहिला समजून घेऊयात की या घोटाळा होता काय. मी पहिल्यांदा राजाभाई शेट्ये यांच्याकडे जातो. राजाभाई, आप हमें बताइए हुआ क्या था, ऐसा क्यों, आपको किसने बताया था, कितना पैसा आपने वहां पे लागत में लगाया, कौन आपको वहां पे लेके गया, आप खुद गए थे, क्या हुआ था, वाकया बताइए. जी, जाने का मतलब ये था कि हमारे एक दोस्त है जादव बोल के, जादव हमारे दोस्त है, यहाँ पे आते जाते ड्राइवर है पेशे से, और वहाँ पे जाते हुए आते हुए उन्होंने मुझे बताया कि ऐसे ऐसे एक कंपनी आई है, तुम इधर आके देखो. तो हमने सोचा कि क्या आके करेंगे उस कंपनी में. तो मैं बोला ठीक है, तुम बोलते हो बार बार, आप बहुत आग्रह कर रहे, तो मैंने जाके उनसे भेंट किया. तो मैं बोला की हाँ बोल जाधव काय आहे. तर बोले अशी अशी कंपनी आपण आतमध्ये बसावं लागेल आपल्याला. आणि कुठं बसायचं आहे. बोले आतमध्ये काहीतरी लेक्चर देत आहेत ते, आणि काहीतरी आपल्या पैशावर आपल्याला व्याज देत आहेत, आपल्या पैशालाच व्याज देतात, जसं बँकेत व्याज मिळतं तसं. तर मी बोललो असा प्रकार आहे का. हां, तर मी बोललो की चालेल बसूया. तर मी आतमध्ये बसलो. तर त्यांचे ते सगळे जे कंपनीचे हे ते फिरणारे लोक होते, लेडीज बॉईज, ते सगळे काम करणारे फिरले. अचानक एक स्क्रीन दाखवली तिथे. स्क्रीनवर मग टोरिस्टचं नाव दिलं आणि तिथं ते समजायला लागले की टोरिस्ट आहे, हे डायमंड आहे, याच्यामध्ये सिल्वर आहे, गोल्ड आहे, 18 कॅरेट गोल्ड आहे, 14 कॅरेट गोल्ड आहे, आणि हिऱ्याच्या पदार्थासारखा एक दुसरा एक त्यांच्याकडे एक दगड आलेला आहे. तो हिरा नाहीये, काहीतरी टोरेस मध्ये वेगळंच नाव आहे. बरं, शेटे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. मी तोच प्रश्न प्रदीप कुमार यांना सुद्धा विचारतो. प्रदीप कुमार, तुमचे किती पैसे यात गुंतले होते किंवा तुम्ही टाकले होते, आणि आता तुमची काय या बाबतीत कारवाई करताय? प्रदीपजी. मी उत्तर भारतीय आहे, हिंदी आहे. टोरेस में माझ्या 4.5 कोटी डाला हूँ मैं. 4.5 कोटी ठीक है डाला हूँ टोरेस में. अभी शुरू में हमने डाला था तो टोरेस हमको परत रिटर्न भी कर रहा था, पर अभी ऐसा है कि टोरेस का स्कीम बढ़ गया, उसने परसेंटेज बढ़ा दिया. उनका नोटिफिकेशन जो आता था वो परसेंटेज भी आता था, ऐप में आता था, और उस हिसाब से पब्लिक ने भी पैसा डाला और हमने भी मतलब किसी और से भी लेके, लोन भी लेके, मतलब बहुत जगहों से पैसे लेके वहाँ पे डाल दिया, क्योंकि उसका वीकली पेमेंट रिटर्न आता था. अच्छा. अभी अचानक में ऐसा हो गया कि 2 वीक से कंपनी ने पेमेंट डालना बंद कर दिया. हाँ. और अपना ये संडे को 5 तारीख को रात को कंपनी के एम्प्लॉय ने मुझे अपडेट दिया कि कंपनी भाग रही है, आप आके प्रदीप जी आप यहाँ पे देख लो क्या है, अपने लोगों को लेके आओ, आपने भी पैसा यहाँ पे डाला है, फिर आप यहाँ पे सबको लेके आओ. तो अच्छा. मैंने
आया यहाँ पे, लोगों को बोला तो पुलिस पहले से ही आ गई थी। पुलिस ने पहले से ही वहाँ पे आके बंदोबस्त लगा दिया था, लोग नहीं भाग पाए। अच्छा। वहाँ पे सब बाकी सारे लोग तो भाग गए थे, सिर्फ वहाँ पे 2 लोग मिला था, 2 लोग मिली थी, वो तानिया मैडम और एक करके हैं वलाटीना कवारिया। तो उन्होंने 2 जन वहाँ पे मिले थे। बाकी जितने स्टाफ थे या मतलब वहाँ के जो पहले जो बाहर के मैनेजमेंट वगैरह संभालने आए थे, जो रसियन वगैरह उनके एम्प्लॉई थे, बाहर के गेस्ट आते थे जो पूरा मैनेजमेंट देखते थे, वो सारे भाग गए थे। अच्छा। और सुबह मालूम चला कि ये बंद हो चुका है। तो स्टाफ से भी मैंने 2-3 बार पूछा, जो मेन स्टाफ है उनके सुपरवाइजर वगैरह, उनसे भी पूछताछ की, तो उन्होंने बोला कि अभी ये लोग भाग गए हैं, उम्मीद नहीं है कि अभी लोग पैसा लोगों का रिटर्न करेंगे, आप देखो कंप्लेन करो, हम लोग भी सपोर्ट करेंगे। तो मैं यहाँ पे जाके दादर शिवाजी पार्क में FIR डाला। एकूण मैं प्रदीप जी आपके पास वापस आऊंगा मैं, लेकिन हमारे दर्शकों को बताने के लिए मैं पहले आप दोनों के पास आया था, आपके पास और राजाभाई शेटे जो आहे उनके दोनों के पास। मी आता बाकीच्यांकडे जातो, मी इम्तियाज जलील यांच्याकडे सुद्धा जातो आणि त्यानंतर मी धनराज वंजारींकडे जाईन। इम्तियाज यांच्याकडे जाण्याचं एक आणखी कारण आहे, ते यापूर्वी सुद्धा अशा गैरव्यवहारांबद्दल आवाज उठवलेला आहे, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये एक आदर्श प्रकरण असंच झालं होतं, ते सुद्धा मोठं झालं होतं। त्यामुळे मला इम्तियाज जलील यांच्याकडे समजून घ्यायचं आहे, इम्तियाज जी काय झालं होतं संभाजीनगरमधला तो सगळा किस्सा, तुम्ही त्यामध्ये काय पाठपुरावा केला आणि काय त्याचे सुद्धा पुढे काय झालं, आणि लोक अशा या फसवणुकीच्या स्कीम चालतात कशा काय? प्रसन्नजी, हे जे आहे ना, दर काही दिवसांनी आपल्याला कोणत्या ना कोणत्या शहरामध्ये असा प्रकार घडत आहे। कोणी कंपनी येतं की अट्रॅक्टिव्ह आम्ही रिटर्न्स देणार आहे, डबल द इन्कम करणार आहे तुमची, अशा फसवणुकीचे ते ॲडव्हर्टाइजमेंट्स करतात आणि लोक त्याचा बळी पडतात। जशा ह्या प्रकारची मुंबईमध्ये कंपनी काय अट्रॅक्टिव्ह रिटर्न्स आम्ही देणार आहे आणि लोक आपल्या स्वतःची जमिनी विकतात, ज्वेलरी विकतात आणि इतकं चांगले रिटर्न्स आपल्याला मिळत आहे। तुम्ही जे आमच्या शहराच्या बाबतीत जे उल्लेख केलेला आहे, औरंगाबादमध्ये ही अशीच एक कंपनी हे होती, पतसंस्था होती, आदर्श नागरी पतसंस्था। आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल तर कमीत कमी मला असं वाटतं की 200 असे प्रकारचे पतसंस्था असेल जे लोकांना बुडवलेले आहे। त्यांचा एक मोडस ऑपरेंडी काय असतं की आम्ही तुम्हाला इतके चांगले रिटर्न्स देणार आणि त्यांचं एक सिस्टमॅटिक ऑर्गनाइज्ड सिंडिकेट असतं की समजा एका सरकारी स्कूलचे टीचर आहे, ती रिटायर होणार आहे, आता रिटायरमेंटचे तिला बेनिफिट्स मिळणार आहे, तर रिटायरमेंटच्या 2 महिने अगोदर त्यांचे एजंट्स त्यांच्याकडे जातात की आता बाबा तुमच्याकडे हे पैसे इतके येणार आहे, PF चे पैसे तुम्हाला मिळणार आहे, ग्रॅच्युटी मिळणार आहे, आम्ही तुम्हाला इतकं रिटर्न्स देणार आहे, तुम्ही आमच्याकडे इन्व्हेस्ट करा, आणि ते करते। मग जे रजिस्ट्री ऑफिस असतं की कुणाच्या शेती विकलेली आहे तर त्या शेतकऱ्याकडे ते जातात की तुमची शेती तुम्ही विकलेली आहे, तुमच्या पैसा आता तुम्ही बँकेमध्ये टाकलं तर तुम्हाला इतके पैसे मिळणार आहे, आम्ही तुम्हाला डबल रिटर्न्स देणार आहे। तर अशा फसवणुकी करून ते लोकांना अट्रॅक्ट करतं। हे आदर्श नागरी पतसंस्था चालवणारा जो डायरेक्टर होता मानकापे नावाचा, त्याच्या ऑफिसमध्ये गेलं तर सगळे राज्याचे जे मोठे मोठे नेते आहे, मुख्यमंत्री आहे, पूर्व मुख्यमंत्री आहे, त्यांचे फोटोज मोठे मोठे लावलेले, त्यांना कोणी बुके देत असताना ते लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी की बघा माझी पोहोच किती लांब आहे। तर 200 कोटी रुपये हे गोरगरीब लोकांचे ते आदर्श पतसंस्थामध्ये त्यांनी घेतले होते। मग हे ठेवीदार जेव्हा कळालं त्यांना की आपले पैसे बुडालेले आहे, तर ते पोलिसांकडे जेव्हा धाव घेतली तर पोलीस त्यांना काय म्हणायचे, तुम्ही आम्हाला विचारून पैसे टाकले होते का, की आम्हाला आमच्याकडे काही दुसरं काम नाही राहिलेलं आहे का, इथे उभे राहायचेच नाही आहे। मग ते DDR कडे गेल्यानंतर DDR वाल्याचे अधिकारी काय म्हणायचं की नाही आमच्या इत्यादीत येत नाही, तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडे जा। आता विचार करा की ज्या माणसाने 2 लाख रुपये, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये आपल्या आयुष्यभरची कष्टाची कमाई आहे ते पतसंस्थामध्ये टाकलेली आहे, त्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय एंटरटेन करणार आहे का? मग हे लोक अनेक पुढाऱ्यांकडे गेले, कोणीही त्यांना प्रतिसाद दिला नाही। मग एकदा ते माझ्याकडे आले आणि त्यांना बघून मला असा विचार हे आलं की या लोकांसाठी कोणी उभे राहिलं नाही तर
त्यांच्या आयुष्यभरची कष्टाची जे कमाई आहे ते बुडून जाणार आहे. मग मी धरून पकडले ते मुद्दा आणि मला अभिमान आहे प्रसूनजी की आज त्या बँकेचे सगळे चेअरमॅन सहित त्यांचे डायरेक्टर्स, त्यांच्या परिवारातले त्यांची जी पत्नी असेल किंवा त्यांचे सून असेल, ते सगळे लोक मागच्या 2 वर्षापासून हर्सुल जेलमध्ये आहे की इकडचं जे खासदार आहे त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. आणि मलाही अभिमान आहे की या लोकांचे पैसे परत मिळण्यास सुरुवात झालेली आहे. हे एकमेव अशी पतसंस्था असेल, पण अनेक अशी पतसंस्था आहे की ज्यांचे पैसे बुडालेले आहे आणि कोणीही त्याचा मागे ना फॉलोअप केल्यामुळे हे गोरगरीब लोक किती दिवस पोलिसांकडे चक्र मारणार आणि पोलिसी कशा प्रकारे त्याच्या बाबतीत काय करू शकतं हे आपल्यालाही माहित आहे. कारण हे जे फ्रॉड्स असतं ते 500 कोटी, 1000 कोटी, 300 कोटी, 2000 कोटी अशा प्रकारचे फ्रॉड्स असतात. अर्थात हा मुद्दा महत्वाचा आहे, याच्यामध्ये दोन्ही बाजू बघाव्या लागतात. आर्थिक मी म्हणून वंजारींना त्याच्यासाठीच बोलवलेला आहे. मी धनराज वंजारींकडे जातो. वंजारी, मगाशी जो इम्तियाज जलील यांनी एक मुद्दा मांडला, अशा प्रकारे नागावले गेलेली माणसं जेव्हा एजन्सीजकडे जातात, पोलिसांकडे जातात, त्यावेळी ते म्हणतात तुम्ही आम्हाला विचारून पैसा खर्च केला का, आमची ही तुमचा ऑनलाईन पैसा घातला ना, हे ऑनलाईनवाल्यांचं आहे, सायबर पोलिसांकडेच, आमच्याकडे नाही. माणसं गोंधळलेली असतात. अहो पैसा गेलेला आहे. आज पेपरमध्ये पण आलेले आहे, 18 लाख घर विकून एका माणसाने टाकले आहेत. एक भाजीवाले आता आपल्यासोबत लाईव्ह आहेत वंजारीजी, 4 कोटी रुपये त्यांनी टाकलेले आहेत. त्यांच्याकडनं काय वेडेपणात चूक झाली असेल ती सोडून द्या, पण यांचे पैसे तर गेलेली सर्वसामान्य माणसं आहेत. माझा आपल्याला प्रश्न आहे, थांबवता का येत नाही? दरवर्षी एक नवीन पॉन्झी स्कीमची काय दिसते? मानवी वृत्तीला औषध नाही, बरोबर आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. पोलिसांचं हे सबसे चूक आहे असं वागणं. जरी मी पोलीस अधिकारी होतो तरी पोलिसांची बाजू या बाबतीत घेणार नाही, कारण कोणीतरी बळी पडलेला आहे, कोणाची फसवणूक झालेली आहे, तो कसाही असो, त्याच्याशी असं बोलणं की आम्हाला विचारून दिले होते का, म्हणजे पोलिसांना विचारून कोणी देतात का? अहो, ही मानवी वृत्तीचं बळी अशासाठी मी म्हणालो. कल्पतरू आणि सेरेकरचं नाव तुम्ही ऐकलं असेल. त्या काळामध्ये मी त्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये क्राईम ब्रँच मध्ये काम करत असताना त्यांना जेव्हा हायकोर्टाच्या प्रॉपर्टी सीज करून थोडेफार पैसे द्यायला लागले, टू माय अटर सरप्राईज त्या लाईनीमध्ये माझा एक सहकारी पोलीस अधिकारी सुद्धा उभा होता. अरे म्हटलं तू सुद्धा, म्हणजे पोलीस सुद्धा सर्वसाधारण माणूसच आहे आणि त्यांची सुद्धा फसवणूक अशा प्रकारे होते. मला वाटतं पोलीस अधिकारी म्हणून या ठिकाणी ज्या ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असं दुकान उघडलं, आता हा टोरेस एवढा मोठा स्टोअर ओपन करतो आणि अशा प्रकारच्या स्कीम राबवतो, हे पोलिसांना कळू शकत नाही का? लिलया कळू शकतं. मला वाटतं कुठल्या तरी सिनियर इन्स्पेक्टरने एखाद्या पोलीस स्टेशनच्या किंवा झोनच्या डीसीपीनी, एसीपीनी सहज भेट देऊन की बघ काय स्कीम आहे, कशा प्रकारची स्कीम आहे, चौकशी तर तुम्ही करू शकता, कायद्यामध्ये तशी मुभा आहे. आणि चौकशी केल्यानंतर विशेषतः या टोरेसमध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. जो पहिला स्पीकर बोलत होता बळी पडलेला, तो म्हणत होता की बँक सारखं लोन मिळतं, म्हणजे तुम्ही एक वस्तू 1 लाखाची खरेदी करा, ती वस्तू आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्हाला दर आठवड्याला 12,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येत राहतील. आणि ते तसे 2-3 आठवडे येत पण होते, आलेत काही लोकांचे पैसे. आता अशी कुठली स्कीम आहे की 10 महिन्यामध्ये माझे 1,12,000 पण मिळतील आणि ती वस्तूही माझी होऊन जाईल? अशा प्रकारचं जे ट्रान्झॅक्शन आहे, मला वाटतं इट रिक्वायर्स अ बँकिंग सर्टिफिकेट फ्रॉम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता पोलिसांचा गुप्तचर विभाग आहे, पोलीस अधिकारी उच्च शिक्षित आहे, चांगल्यापैकी ट्रेन आहे. बिफोर द ऑफेन्स इज बीन कमिटेड, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आम्ही म्हणतो, तर कोणीतरी अशी चौकशी करून त्या चौकशीवर कोणाला ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही. कारण पोलिसांनी त्यांना सांगायला पाहिजे की आम्ही चौकशी याच्यासाठी करतो की तुमचं सगळं ठीक आहे की नाहीये. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याचा अधिकार तर पोलिसांना आहे. ते करून एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया, RBI त्यांना एक साधं पत्र पाठवून किंवा अशा प्रकारचे व्यवहार चालू आहे, हे व्यवहार वित्तीय व्यवहारानुसार अप्रूव्ड होऊ शकतात का, प्रॉपर सर्टिफिकेशन आहे का, एवढा प्रश्न जरी उभा केला असताना ते हे टोरेस बंद पडलं असतं त्याच वेळी. पण हे केल्या गेलं नाही. आणि जनरल पब्लिकचं म्हणाल तर त्यांना हाव सुटलेले आहे, जसं तुम्ही नाव दिलेलं आहे आजच्या प्रोग्रामचं, त्या हावेपायी मला हे कळत नाही की तुमच्याजवळ पैसे नाही तरी दागिने विकून, घरं विकून, जमिनी विकून, उसने घेऊन, लोन काढून तुम्ही अशा याच्यामध्ये जाता.
हा सुद्धा आंधळेपणा आहे, कुठंतरी थांबला पाहिजे. बरं, मी वंजारी सांगताय ते अगदी बरोबर आहे. पोलिसांकडे बोट दाखवतानाच हा पुन्हा एक मुद्दा, नाजूक मुद्दा आहेच. तो एक 3 बोटं आपल्याकडे दाखवावी लागतील. मी आपल्यासोबत कौस्तुभ जोशी आहे, त्यांच्याकडे जातो. कौस्तुभजी, पॉन्झी नावाच्या खऱ्या माणसापासून सुरू झालेल्या स्कीम्सचं नाव पॉन्झी स्कीम ठरलं. अमेरिकेत सगळा प्रकार आला होता, ट्युलिपचा घोटाळा सुद्धा झाला होता. तिथपासून आजपर्यंत पुन्हा पुन्हा या गोष्टी बघायला मिळतात. माझा आपल्याला प्रश्न आहे की हा जो परताव्याचा मुद्दा आहे, या अशा जेव्हा काही स्कीम्स येत असतात त्याच्याबद्दल पेपरमधून मोठ्या प्रमाणात येत असतं, काय नेमका मार्ग तुम्हाला काय वाटतो? फायनान्शियल लिटरसी कमी पडते, लोकांचा लोभ जास्त मोठा ठरतोय, काय वाटतं? याआधी ज्या 2-3 आपल्याकडे पॅनलवर जे लोक होते त्यांच्या म्हणण्यातून 3 मुद्दे मला सापडतात. हो. एक म्हणजे की आपल्याकडे पैसा कमवण्याचे जे वेगवेगळे मार्ग आहेत, त्याबरोबर तो कमावलेला पैसा नेमका कसा गुंतवायचा हे शिकवणारी यंत्रणा अस्तित्वात नाहीये. बरं. म्हणजे इथे जे 2 पीडित व्यक्ती आहेत किंवा ह्यांच्यासारखे अनेक लोक आहेत. मी आता चॅनलवर आपण सगळे जे लोक बघितले त्याच्यातली बरीचशी लोक अशी होती की जे फायनान्शियली लिटरेट नाहीत किंवा ज्यांनी शेअर बाजार म्हणा, बँका, या सगळ्यांचा अभ्यास केलेला नाही. त्याच्यामुळे आपण म्हणजे चोरी झाल्यानंतर ती पकडणं याच्याबद्दल जितकं आग्रही असायला हवं तितकंच या सगळ्या समाजातल्या लोकांना की तुम्ही पैसा गुंतवणूक करता म्हणजे तुम्ही कुठे करता, ह्याच्यात रिस्क आणि रिटर्न ह्याच्यातलं जे गुणोत्तर आहे ते समजावायची आपण कुठे तसदी घेतलेली नाही. हा आपल्या व्यवस्थेचा म्हणजे गेल्या एक 75-80 वर्षापासूनचा एक मोठा प्रॉब्लेम आहे. पण हा जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत, जसं तुम्ही पॉन्झी जसं सांगितलं, आता पॉन्झी स्कीम्स अमेरिकेमध्ये झाली, त्याच्यानंतर गेल्या 50 वर्षात पण अशा स्कीम होत राहिल्या का? आणि आपल्याकडे जर त्या कंटिन्युअस होतात याचा अर्थ हा एक संस्थात्मक दोष आहे की लोकांना आता पैसे मिळायला लागलेत आणि हाव सुटत नाही. हा आता मानवी गुणधर्म आहे. त्याच्यामुळे मग किमान लोकांना एक काही साधे आपण असे चेकलिस्ट बनवू शकतो. खरंय. तर ही चेकलिस्ट बनवण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँक, सरकार आणि पोलीस, म्हणजे जसं आता आपल्या सायबर गुन्हेगारीत वाढ झाल्यानंतर ती कॉलर ट्यून वाजायला लागल्यानंतर लोक सावध झाले, तोपर्यंत लोकांना माहितीही नव्हतं. कौस्तुभजी, फक्त एक पुढचा राऊंड मला पुन्हा एकदा आपल्या पीडितांकडे जायचंय. सारखा हा मुद्दा आपण सगळे मांडतो, म्हणजे माझ्या सगळं आपण सगळे म्हणतो की लोकांची हाव, पण थोडं लोकांच्या बाजूने पण एक शब्द वापरला पाहिजे. सेव्हिंग्ज बँक अकाउंटवरती का व्याज आपलं 3 आणि 4% आलेलं आहे? आज इतर कोणत्याही मोठ्या सरकारी ज्या योजना होत्या, पोस्टल पासून, सेव्हिंग्ज पासून आणि अन्य होती, त्याच्यावरचा व्याज घटत चाललेला आहे. SIPचं सगळीकडे कौतुक चाललेलं आहे आणि त्याच्याकडे सगळा पैसा जात चाललेला आहे. शेवटी आपण शेअर्समध्ये येतो. चला, शेअर्सचं काहीतरी गणित तरी असेल, पण शेवटी तिकडे ढकललं जात आहे. ज्यांना ते शक्य होत नाही, ज्यांना तो व्यवहार कळत नाही, ते अशा सोप्या गोष्टींकडे जातात. पण कुठेतरी आपल्याला त्याही ठिकाणी बोट ठेवावं लागेल, अर्थात तो वेगळा विषय. मी पुन्हा एकदा शेटेंकडे जातो. शेटेजी, माझा अगदी आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे मला स्पेसिफिक सांगा, तुम्हाला कधी लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे आणि त्यानंतर तुम्ही काय कोणाला विचारण्याची काही चौकशी केली का? पैसा परत काढायचा प्रयत्न केला का? शेटेजी. सर, ते जाधवांनी दाखवलं ते स्क्रीनच्या बाहेर निघालो आम्ही. त्यांनी 2 शब्द वापरले की आम्ही जो कंपनीचे पैसे बोले 100 रुपयाला आणतो, आम्ही 300ला विकतो, 100 रुपये तुम्हाला देतो जनतेला, 100 रुपये कामगारांना देतो आणि 100 रुपये कंपनीचा फायदा होतो. मग आम्ही बाहेर आलो. मग डॉक्टर साहेब भेटले, जयराम साहेब, त्यांनी पण 30-40 लाख रुपये टाकले. 50 माणसं त्यांनी मेंबरशिप पण केलेली आहे त्यामध्ये. 50 मेंबरशिप दिले. तर असेच बोलता बोलता बाहेर आले डॉक्टर साहेब. तुम्ही किती मेंबर करून दिले शेटेजी? तुम्ही मेंबर किती करून दिले शेटेजी? मी तर एक पण नाही केलं. मी तर एकही मेंबर नाही केलं. माझं तर आत्ता नवीन 15 दिवस झाले मी केलं होतं ते डॉक्टर आणि त्या जाधवाच्या ह्याच्यावरती. पण डॉक्टरांनी 50 मेंबर करून दिले आमचे. बरं, ठीक है. मैं मला यांना पण विचारायचं है. प्रदीप कुमार जी, आप बताइए, आपने खुद 4 करोड़ रुपए डाले इस टोरेस के स्कीम में. आपने कितने मेंबर बना के दिए थे और आप खुद गए थे टोरेस के साथ या आप भी किसी के द्वारा मेंबर बनवाए गए थे? किसी टोरेस खुला था 3 फरवरी को, पर दुकान हमारा सामने ही था और हम लोग नहीं जा रहे थे. हमारे आजू बाजू में 2-3 लोग ने कराया, तो उन्होंने बोला आप चलो देखते हैं. तो 21 जून को मैं भी जाके टोरेस में देखा, तो उन्होंने दिखाया अकाउंट में पैसे आ रहे हैं, देखो बिकली पैसे आ रहे हैं, बोनसेस ऐसे हैं आ रहे हैं, ऐसे इन्वेस्टमेंट कंपनी है, बाहर इन्वेस्टमेंट करती है और पैसे देती है. तो ये अभी बहुत सारी कंपनियां ही भाग गई, लेकिन ये कंपनियां भागेगी नहीं, ऐसा उन्होंने ट्रस्ट दिखाया. और अपने अकाउंट बैलेट में उन्होंने दिखाया कि देखो हमको पैसे आता है. जब उनका 2 महीने के बाद मैंने देखा, तो मैंने भी 21 जून को जाके वहाँ पे पैसे भरे, कुछ 6,70,000 रुपये भरे. मैं बोला, हमने भी सोचा कि चलो अभी सब लोग कमा रहे तो हम भी देखते कमा लेते. अच्छा.
तो वही हिसाब से हमने डाला। फिर उसके बाद देखा हमको भी 4-6 हफ्ते पैसे आया, फिर हमने अपनी वाइफ के नाम पे डाल दिया था। अच्छा, वाइफ के नाम पे डालते ही डालते अपने भाजी की इस पे हमने लोन करा लिया। अच्छा। मैं बोला अभी कंपनी अच्छी है, ब्रांच भी बना रही है अभी तक मुंबई में। आपका कहाँ दुकान है भाई साहब प्रदीप जी, आप बताइए जरा, आपका ये दुकान कहाँ पे, कौन से एरिया की बात कर रहे हैं आप? दादर में कहाँ पे? दादर में कहाँ पे? दादर में अपना ये सामने टोरस के सामने ही है, टोरस के सामने ही है। नहीं, टोरस कहाँ पे है, लेकिन दादर में कौन सा एरिया? दादर वेस्ट, दादर ईस्ट, कहाँ पे? सामने है दादर वेस्ट में जेके सावंत रोड पे बीएमसी ऑफिस के सामने है। अच्छा, मला इकडे एक प्रश्न, मला हा प्रश्न वंजारींना पण लक्षात आला असेल की मी हा प्रश्न का स्पेसिफिकली विचारतोय. वंजारीजी, या ऑफिस पासून हार्डली 2-2.5 किलोमीटरच्या परिघामध्ये दादर पोलीस स्टेशन आहे, शिवाजी पार्क पोलीस स्टेशन आहे. इकडे लोकांच्या गर्दी होत आहेत दुकानामध्ये पैसा घालण्यासाठी. पोलीस तिकडे वावरत असतात, कोणाला संशय येत नाही काय प्रकारे लोक का गर्दी करतायत? खबरे बिबरे कुठे गेले आपले? 2-3 किलोमीटर नाही, 500 मीटरवर आहे पोलीस स्टेशन. ते आपल्या बीएमसीचं जी नॉर्थचं ऑफिस आहे त्याच्या समोर जे आहे सांगतात आहे ते अगदी जवळ आहे तिथे. आणि तिथे मी सुद्धा एकदा जाऊन आलो, बघितलं काय आहे ते. एवढं प्रचंड मोठं कॉर्पोरेट सारखं ऑफिस आणि एवढं लखलखाट करोडो रुपयाचं इंटेरियर करून तयार केलेलं ऑफिस. मी एका एम्प्लॉईला विचारलं, जाधव नावाचा होता, त्याला विचारलं, म्हटलं हे काय आहे तुमच्याकडे, बँकिंगचा लायसन्स वगैरे काय आहे का? तो म्हटलं आम्हाला त्यातलं काही माहिती नाही, आम्हाला फक्त शिकवून सांगितलेलं आहे, तुम्ही एवढंच बोलायचं, कस्टमरचे तेवढंच करा. आणि दुसरी एक गोष्ट त्या अनुषंगाने मी सांगतो प्रसन्न, तुझ्या चॅनलवर तुझ्या आभार मानतो, तू हा विषय घेतला म्हणून. त्यांनी मला एका राजकीय नेत्याचं, बड्या नेत्याचं नाव सुद्धा सांगितलं. हे यांच्या आशीर्वादाने सगळं चाललेलं आहे. माझा प्रश्न इथे एक असा उपस्थित करावासा वाटतो मला की हे कोणाच्या तरी वरद हस्ताने चालतं. एक्झॅक्टली. आणि म्हणून कदाचित पोलीसवाले जाऊन अशा प्रकारची चौकशी करायला कचरत असतील किंवा घाबरत असतील. हा बरोबर मुद्दा आहे. मी पोलिसांची बाजू घेणार नाही. पोलिसांनी तू म्हणतो तसं नक्की केलं पाहिजे होतं. जवळ जाऊन एवढं मोठं लखलखाटी शोरूम कशासाठी? माझा इकडे हा जर का कार्यक्रम बघत असतील तर धनराज वंजारी नावाचे माजी पोलीस अधिकारी एवढा शहाणपणा दाखवू शकतात, एवढा चाणाक्षपणा दाखवू शकतात. त्यांचं काम नव्हतं ते, पण ते जाऊन चौकशी करून येतात. मग तिकडनं 500 मीटरवर असलेल्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशन काय करत होता, माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न जो वंजारींनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला, जो मी इम्तियाज जलील यांना विचारतो. जलीलजी, मी तुम्हाला आणखी एक किस्सा सांगतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूर मध्ये गेल्या 5-6 वर्षात 200 कोटीपेक्षा जास्त पॉन्झी स्कीम्स आल्या. त्याच्यापैकी एका स्कीमचं नाव काहीतरी झिंक कॉइन नावाचं पण होतं. लोकांनी ऍप डाउनलोड केले, त्यांचे पैसे वाढायचे, मग त्यांना वाटायचं की आपल्या खात्यात पैसे वाढले. पण तिथे सुद्धा लक्षात आलं की 200-300 कोटीचे स्कॅम होत आहेत, पण पॉलिटिकल पार्टीचे स्थानिक नेते काही बोलत नाही. माझा तुम्हाला प्रश्न आहे, संभाजीनगर मधला अनुभव काय होता? या सगळ्या स्कीम्स वगैरे होतात, शेवटी माणसं कोण असतात? सामान्य माणसं असतात. कार्यकर्त्यांकडून फीडबॅक येत असतो. पॉलिटिशियन्स काय करतायत? नाही, प्रसन्न, मी आपल्याला सांगतो की अमरावतीमध्ये अनुग्रह नावाची एक स्कीम आहे, ते अशाच प्रकारे बुडालेली आहे. मला असं वाटतं की 1,500 कोटी रुपयाचं त्याचं प्रकरण आहे. यशस्विनी नावाची एक पतसंस्था आहे, त्याच्यामध्ये सगळे रिटायर्ड आर्मीचे जे जवान आहे, ज्यांना जे पैसे मिळालेले आहे, रिटायर्ड जे आपल्या देशाची सेवा करणारे लोक आहे, त्यांचे पैसे त्यामध्ये अडकलेले आहे, ते पण बुडालेले आहे. मी आपल्याला सांगतो, आता वंजारी साहेब सांगताना सांगितलं की एका मंत्र्याच्या आशीर्वादाने हे सगळं चालू होतं मुंबईच्या बाबतीत. मी आपल्याला सांगतो की आदर्शच्या संदर्भात एका मंत्र्याच्या पीएने जे प्रॉपर्टी सीज करण्यात येते एनपीआयडी ऍक्ट प्रमाणे, ते प्रॉपर्टी सीज केल्यानंतर त्याचा लिलाव होतो आणि ते पैसे इन्व्हेस्टर्सला, डिपॉझिटर्सला परत करण्यात येते. त्या मंत्र्याच्या पीएनी ते प्रॉपर्टी पोलिसांनी सांगितलं होतं बापरे की हे प्रॉपर्टी कोणत्याही प्रमाणात हे त्याच्या ट्रान्सफर होऊ नये, रजिस्ट्री ऑफिसला पत्र दिले होते. मग त्या मंत्र्याच्या पीएनी ती प्रॉपर्टी विकत घेतली, पत्र असून सुद्धा. मग तुम्ही सांगा की हे सगळ्यांना माहित आहे की हे जे लोकांचे पैसे आहे ते कितपर्यंत जाणार आहे. तर एक मोठी चेन आहे आणि मला असं वाटतं की याच्या बाबतीत खूप मोठा चांगला कायदा करण्याची आवश्यकता आहे. दिस इज अ क्राईम अगेन्स्ट द नेशन. कारण तुम्ही हे सगळे लोकांचे पैसा लुटून विदेशात पळून जातात आणि काहीही पोलिसांकडे अख्तियार नाही आहे. इथे मला इम्तियाज जलील यांच्या बोलण्यातून एक मुद्दा जाणवतो, तो मला कौस्तुभ जोशींना मला विचारायचा आहे.
कौस्तुभ दोषींना मला इम्तियाज अली यांच्या बोलण्यातून जाणवलं. कौस्तुभजी, हे पैसा तर बँकेतून निघत असणार, जर का आपला नेहमीचा कस्टमर त्याच्या नेहमीच्या एक्सपेन्सेस पॅटर्नमधून किंवा विड्रॉवल पॅटर्नपेक्षा वेगळ्या प्रकारे पैसा विड्रॉ करतोय, हा तर एक चांगला म्हणजे हे सरळ बँकेला शोधता येऊ शकतं. तिकडे तो स्पाइक येऊ शकतो, तिकडे तो अलार्म वाजवू शकतो. अशा गोष्टी का नाही इम्प्लिमेंट केल्या जात? जर का अचानक एखादा खात्यातून 50,000 काढतोय ज्याने वर्षभरात कधी 5-10 हजारापेक्षा वर काढलेले नाहीयेत, तिकडे अलार्म का नाही वाजत? तिकडे बँकिंगची जबाबदारी नाही का? यात दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे आपण आपल्या खात्यातून जे पैसे काढतो त्याच्यामध्ये आपण रोकड रक्कम काढणं आणि दुसऱ्याला बँक ट्रान्सफर करणं याचे दोन वेगळे नियम असतात. आणि तुम्ही जर रोकड रक्कम एका लिमिट बाहेर खूप काढत असाल तर तुम्हाला तुमचा पॅन नंबर देऊन ती घेता येते. पण माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही बँकेला खातेदाराला तू हे पैसे का काढतोयस हे विचारायचा अधिकार नाहीये, जोपर्यंत तो ते स्वतःच्या सहीने काढतोय. आणि मोस्टली जर ते बँक ट्रान्सफर केले जात असतील तर ते ऑटोमॅटिकली होत असल्यामुळे त्याच्यात बँक उलटा प्रश्न विचारू शकत नाही अनलेस अँड अंटिल कुठल्या खातेदाराने किंवा कोणी बँकेत रिपोर्ट केलं आणि बँकेच्या मॅनेजरला वाटलं आणि त्यांनी तशी ऍक्शन घ्यायची बँकेच्या व्यवस्थापनाला जर विनंती केली तर तो एक प्रकारे म्हणजे तो थोडक्यात पोलिसी मार्गानेच मग सगळा प्रकल्प. त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी कठीण आहे. शक्य कठीण नाही, पण याच्यावरती मार्ग काढावा लागेल. सगळ्यांचं एकमत झालं की याच्यावरती कायदा बनला पाहिजे, याच्यावरती सिस्टीम्स आणल्या पाहिजेत. आत्ता कुठे सायबर फ्रॉड्स नंतर आत्ता कुठे मोबाईलवरती सध्या तुम्हाला एक मेसेज ऐकायला येत असेल की कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुपला सामील होऊ नका, शेअरमधल्या परताव्याला भूलू नका. पण एवढंच करून चालणार नाही. हे शाळांमध्ये कॉलेजपर्यंत हा फायनान्शियल लिटरसी दिली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांचे खबरे ते सगळीकडे पसरलेले असतात. साधं जर का धनराज वंजारी नुसतं चालत जाताना बघू शकतात की इकडे काहीतरी वेगळं चाललेलं आहे, तर 500 मीटरवरच्या पोलीस स्टेशनला का नाही समजलं? हा प्रश्न पोलिसांसाठी सुद्धा ठेवूयात. आणि शेवटचा प्रश्न प्रेक्षकांसाठी आहे. जर का तुम्ही दिलेला 1 रुपयामधूनचे 100 रुपये व्हायचे असतील तर काहीतरी उत्पादन सेवा बनली पाहिजे. ती ह्या समोरची एजन्सी बनवू शकते की नाही हे माहीत नसताना तुम्ही मात्र डोळे झाकून पैसे घालत असाल तर दोष आपला सुद्धा आहे. या मुद्द्यांसकट या अतिशय महत्त्वाच्या चर्चेसाठी आपण सहभागी झाला, सगळ्यांचे आभार. इथेच थांबूया. पाहत राहा पुढारी न्यूज.